राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांमधून कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे। यामध्ये लातूर जिल्हा माहिती कार्यालय प्रथम तर तृतीय क्रमांकावर सातारा आणि परभणी कार्यालय आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील सर्व शासकीय कार्यालयांनी विविध सुधारणांचा अवलंब केला। त्यांनी वेळोवेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस भेट देत 100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली। यामध्ये सुलभ जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, ई-ऑफिस प्रणाली, आर्थिक व औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन, कृत्रिम बुद्धिमत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश होता। उपसंचालक प्रवीण टाके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागातील सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील माहिती कार्यालयांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय अंतिम तपासणीस पात्र ठरले होते। वेळोवेळी या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावरून संचालक, उपसंचालक यांनी सुद्धा व्हीसीद्वारे मार्गदर्शन केलं। जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी या उपक्रमात केलेल्या कामगिरीची माहिती दिली। या यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचे विशेष अभिनंदन केलं असून उपसंचालक प्रवीण टाके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध 42 जिल्हा स्तरावरील कार्यालयांमध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचा समावेश निवड झालेल्या कार्यालयांमध्ये झाला आहे।